कसे सगळे मजेत ना मजेत तच असायला हवं। मी गिरीजा स्वागत करते सगळ्यांचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। बरेच दिवस झालं माझे व्हिडिओ आले नाहीत, त्याची कारणं सुद्धा बरीचशी होती। मी खूप जास्त बिझी होते, त्यामुळे व्हिडिओ काही पोस्ट करता झाले नाही। त्यामुळे मी असा विचार केला, चला आता गॅप घेते ना तर सगळी कामं एकदाच पूर्ण करू आणि त्यानंतरच पुन्हा रेग्युलर व्हिडिओ बनवायला सुरुवात करू। तर त्याची कारणं तर अशी होती की पहिले काही दिवस तर थोडेसे मी व्हिडिओ स्टॉप केले आणि मला त्यानंतर एवढा आळस यायला लागला ना, अजिबातच व्हिडिओ बनवायची इच्छा होत नव्हती। म्हणून म्हटलं ठीक आहे, चला 5-6 दिवसांचा गॅप घेऊ आणि त्यानंतर व्हिडिओ शूट करायला सुरुवात करू। पण त्यानंतर खरी गंमत सुरू झाली, म्हणजे कॉलेजचे सबमिशन सुरुवात झाली। आणि तुम्हाला आता माहिती आहे, सबमिशन सुरुवात झाली ना की दुसरं काहीही सुचत नाही। एवढं लिखाण असतं की दिवस उजाडतो कुठे आणि मावळतो कुठे समजत नाही, पण आपण मात्र लिहितच राहिलेलो असतो। आणि आमचं तर लास्ट इयरचं सबमिशन एवढं भयंकर होतं की लिहिता लिहिता अक्षरशः जीव जायला यायचा। दिवस उजाडतोय कधी आणि मावळतोय कधी काहीच समजत नव्हतं। आणि त्यामुळे ना मला व्हिडिओ शूट करणं अजिबातच शक्य झालं नाही। व्हिडिओ शूट केले असले तरी पण मी न्यू क्रिएटर असल्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला थोडा जास्त वेळ लागतो आणि त्यासाठी तर माझ्याकडे अजिबातच वेळ नव्हता। त्यामुळे मी असा विचार केला, चला थोडासा गॅपच घेऊ। सबमिशन तर झाले आणि त्यानंतर लगेचच वायवा सुरू झाली, कारण सबमिशन एवढं होतं की वायवाच्या 4 दिवस आधीपर्यंत ना आम्ही सबमिशनचंच रायटिंग करत होतो। त्यानंतर वायवा सुरू झाली, त्यामुळे त्याचं प्रेशर, वायवा कशी तरी संपतेच तोपर्यंतच लगेच एक्झाम आली। त्यामुळे मी म्हटलं, चला आता सगळं काही झाल्यानंतरच आपण जे काही व्हिडिओज वगैरे क्रिएट करायचे आहेत ना ते नंतरच सुरुवात करू। या सगळ्यामध्ये मात्र ना मी ठरवलं होतं की एक्झाम आणि वायवा कंप्लीट झाल्या ना की त्यानंतर मात्र लगेचच व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची। एक्झाम होणार 5 मेला आणि 4 मेलाच आमच्या घरी गुड न्यूज आली, ती म्हणजे मी मावशी झाले। आणि मग काय न कळतच माझं सगळं फोकस आपोआपच बाळाकडे शिफ्ट झालं। हो, आमच्या घरी आहे ना खूप गोंडस अशी परी आलेली आहे, माझ्या दीदीला मुलगी झाली। मग काय बाळ आलं आणि माझं व्हिडिओ वगैरे शूट करण्याचं सगळं काही मी विसरूनच गेले। नकळतच मागचे 5-6 दिवस आपोआपच माझं सगळं फोकस आपोआप बाळावरती शिफ्ट झाले। आता तिथे असताना बाळ काय करते ते बघत बसायचं आणि तिथे नसताना परी काय करत असेल, पिल्लू झोपली असेल का याच विचारात आहे ना माझा दिवस कसा जातोय मला समजत नाही। आणि मुलगी आहे म्हटल्यावरती एक्साइटमेंट तर एवढी आहे ना, ती काही कंट्रोलमध्ये येत नाही आहे। पण म्हटलं चला, आपण ठरवलं होतं ना की व्हिडिओ शूट करायचे, तर आपण आहे ना कुठून तरी सुरुवात केलीच पाहिजे। म्हणून म्हटलं चला आज आहे ना तुम्हाला अपडेट देऊया की इथून पुढे ना मी छान छान आणि खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत राहणारच आहे। आता रिझल्ट लागेपर्यंत तरी मी थोडीशी फ्री आहे आणि त्यानंतर सुद्धा ना मी कन्सिस्टंट राहण्याचा यावेळेस तरी प्रयत्न करेन। एक गोष्ट तर मला समजली आहे, कन्सिस्टन्सी ना खूप जास्त अवघड आहे। काही ना काही अप्स अँड डाऊन्स येतात आणि त्यामध्ये ना आपलं कन्सिस्टंट राहणं मात्र काही शक्य होत नाही। असो, पण या सगळ्यातून आहे ना इथून पुढे तरी ॲटलिस्ट कन्सिस्टंट राहण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। आता माझं लॉ कंप्लीट झालं आहे, त्यामुळे इथून पुढे माझी लाईफ मला कुठे घेऊन जाते, पुढे काय काय होतं या सगळ्या गोष्टीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन। खरं तर माझं काही खूप जास्त छान प्लॅनिंग वगैरे झालेलं नाही आहे बरं का। मी सुद्धा खूप जास्त कन्फ्युजनमध्येच आहे की पुढे काय करायचं, पुढे काय होणार आहे काहीच समजत नाही आहे। पण ॲटलिस्ट रिझल्ट लागेपर्यंत तरी मी थोडीशी शांत राहणार आहे, बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोर करेन आणि मग ठरवेन की पुढे आता करायचं काय। तोपर्यंत आपण छान छान व्हिडिओ बनवत राहू आणि तुम्हाला जास्तीत जास्त छान पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतच राहीन। चला तर मग तुम्हाला हेच अपडेट करायचं होतं की इथून पुढे ना माझे जास्तीत जास्त छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोच करेन। भेटू आपण पुढच्या असाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत